आणि शिवा तू खूप सोसलोय, आता त्याला पण जरा सोसू दे. आणि जेवढं त्याला समजून घ्यायचं होतं ना तेवढं आपण सगळ्यांनी समजून घेतलंय त्याला. आणि तू जे काय बोलते ना ते आम्हाला अजिबात पटत नाहीये. नाही नाही बरोबर आहे भाई, मलाही नाही पटत आहे. थांबा. हे बघा, यापुढे जे मी सांगते ना तसंच करायचं, त्याच्याशी कोणी वाईट वागायचं नाही. अगं शिवा, आधीच तो पागल झालाय, आता त्याच्याशी अजून चांगलं वागलं तर त्याला वाटेल तो करतोय ते बरोबर आहे. आणि शिवा त्याने ऑलरेडी लग्नाला होकार दिलाय, हे विसरलीस का तू? अरे त्याने लग्नाला होकार दिला हा प्रॉब्लेमच नाहीये माझा. त्याचा गैरसमज झाला आणि तो होईल लांब, आणि माझा विश्वास आहे त्याच्यावर. आणि हे बघा, आपण सगळे त्याला ओळखतो ना, तो चांगला मुलगा आहे, त्याच्याशी कोणीही वाईट वागायचं नाही. आणि बाकी सगळ्यांना तुम्ही नशिबावर सोडून द्या. जर या जगात प्रेम असेल ना तर आशू त्या लग्नातनं बाहेर पडणार. बास झाला शिवा, काय चाललंय तुझं हे प्रेम विश्वास हे घेऊनच इथपर्यंत आलोय ना आपण. लक्षात नाही येते का ग तुझ्या? तू खरं प्रेम करत राहशील, तिकडे डंबोचं लग्न झाला तर वाट लागे तेव्हा काय हालत होणार आहे तुझी, विचार कर ना जरा. मग आता संपदा बोलते तसं होऊ नये, पण झालं तर अशीच खंबीर असणार आहेस. उद्या आशूने त्या नेहाशी लग्न केलं आणि तुझ्या समोर आला तर काय उपयोग आहे? तो नंतर तुझा होणार आहे का? आशू माझाच आहे आणि त्याच्या नावाचं जे मंगळसूत्र आहे ना ते कायम माझ्याच गळ्यात राहणार, हा विश्वास आहे माझा. फक्त तुम्ही सगळ्यांनी मला वचन द्या की त्याच्याशी कोणीही वाईट वागणार नाही, त्याला कोणी त्रास देणार नाही. तुम्हा सगळ्यांना माझी शपथ. अरे. आणि हा माझ्याही आयुष्याचा प्रश्न, हे लक्षात ठेवा. मला द्या वचन, मला वचन द्या. शिवा, तुझं हे म्हणणं जर खरं झालं ना तर आम्हा सगळ्यांचा यावर विश्वास बसेल की खरंच या जगात प्रेम आहे आणि त्याला न्याय मिळतो. बरं, मी आले, जरा एक काम आहे माझं. आता कुठे चाललीस? आहे एक काम आले. अरे अर्जंट आहे का हे? तुम्ही- जरा अर्जंट आहे, मी आले. भाई जिजू मी पण इथे. हॅलो जीजू, मी पण इथे. जिजू मी पण इथे. काय रे मांजा, तू काय करतो इकडे? हा नाही, हा बरोबर बरोबर. नाही तू तू यांचा मित्र आहे ना, तुमचा मित्र आहे तो. माझ्याशी मैत्री तोडली आहे त्याने आता. काल बच्चन टाकून गेला खूप. ए भाई, आपली मैत्री तुटली नाहीये, ती परत कनेक्ट होते. हॅपी फ्रेंडशिप डे भावा. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप. ऐका, तुम्ही परत त्याच गोष्टी ऐकवायला आलाय का मला? अरे नाही, मला नाही ऐकायचं परत तेच. अहो नाही जिजू, आम्ही उलट हे सांगायला आलोय की तुमचं लग्न ठरतंय. आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला आलोय. आम्ही आमचा एकमताने बहुमताने तुला सपोर्ट आहे हे आम्ही सांगायला आलो. हे मला घेऊन आले, मी यांच्यासोबत आलो. तू लग्न करतोयस ना, तर मला कळलं की मी तुला सपोर्ट करायला हवं. जे काही काम पडेल ते आम्ही करू. समज अवजड सामान उचलायचंय त्याला सांग, सेन्सिबल काम आहे आम्हा चौघांना. आम्ही आहोत. डेकोरेशन, लाइटिंग, कॅटरर्स. आणि हेच मी बघतो. एक मी हे असं अचानक मतपरिवर्तन. आणि मांजा काय रे, तू तू तर मैत्री तोडली होती माझ्याशी. मग तू काय कानात बोळे घातलेत का? मी आता तुला तेच समजावलं ना की मैत्री परत आपण एकत्र येतोय, पण लग्नाबद्दल आमची काही मतं बदलली आहेत. याचं कारण असं की याने मला समजावलं. बाई थँक्यू, हुशार आहे. हा बोलला की ज्यांचं खरं प्रेम असतं ते पुन्हा एकत्र येतात. त्यामुळे तुला लग्न करावं असं वाटतं ना, तू बिंदास कर, काहीच फरक नाही पडत. आम्ही तुला सगळी मदत करू, पण तुझं आणि शिवाचं खरं प्रेम आहे तर तुम्ही पुन्हा एकत्र येणार, हे मला याने समजावलं. अरे यार परत तेच. परत तेच कसं असू? हे बघ, मैत्रीबद्दल बदललंय, लग्नाबद्दल काय बोललो तुला? तुला लग्न करायची इच्छा आहे, तू बिंदास कर. आम्ही बहुमताने तुला सपोर्ट करतोय, आम्ही तुझी मदत करू. अवजड सामान हा उचलेल, सेन्सिबल कामं आम्ही करू. आणि जिजू, आम्ही जरी शिवाचे मित्र असलो तरी तुम्हाला एकटा जोडणार नाही आम्ही. काही लागलं फोन करायला बिंदास. हा, काही लागलं ना, काही लागलं मला सांगायचं, आम्ही सगळे रेडी होत, कळलं का? आणि पत्रिका छापली. चालतंय, चालेल. थांब, मी आले. अच्छा, आणि पोचल्यावर कळव. हो आशू, ऍक्च्युली मला एक सांगायचं होतं. बोला. मला अरे खूप भूक लागली आहे.
अगं तू खाल्लं नाहीस? म्हणजे ती ना खीर सगळ्यांना इतकी आवडली होती की मी खाल्लीच नाही. अरे ऐक, मग काहीतरी खाऊन घेतेस का? चल. नाही नाही, नको नको, मी ऑर्डर करते. अरे अगं तू कधी ऑर्डर करणार, ते कधी येणार, थंड होईल सगळं. त्यापेक्षा एक काम कर, मी तुला नूडल्स बनवतो. चल. काय तू पण तुला जमेल ना? चल तू ये. ओके. तुला माहितीये का सगळ्यात जास्त नूडल्स कोणाला आवडतात? अगं आशूला, तुझ्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं का नाही, त्याच्यातच त्याचं उत्तर होतं. खरंय, पण आशूला ना माझ्या हातचे नूडल्स खरंच खूप आवडतात यार, खरंच. हळू आशू, मी काही मदत करू तुला? तू गडबड नको करू, नाही नाही, मी करतो. गडबड कसली यार, यात काय रॉकेट जायचंय? हे बघ, रॉकेट सायन्स नसलं ना तरी नूडल सायन्स नक्की आहे. शिवा, तू आधी कशी सुटकन गाडी दुरुस्त करायचीस का नाही, तसं आता आशूसाठी सुटकन काय ते नूडल्स का फुडल्स करायला शिकलीस तूच. आता दे ना ग बाई, लय भूक लागली ग, पोटात आळळे वरडायला लागले. ऑलमोस्ट. चल चल लवकर दे ग बाई, भूक लागली आहे मला, दे लवकर, पोटात कावळे वरडायला लागले. आणि का